रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील रावढळ येथे सामाजिक, धार्मिक आणि ऐतिहासिक वारशाचे जतन करत भव्य संयुक्त जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला। रावढळ उत्कर्ष मंडळ, ग्रामीण व मुंबई बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक 31, पंचशील महिला मंडळ आणि तरुण मंडळ रावढळ यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी जेतवन बुद्ध विहार रावढळ येथे तथागत भगवान गौतम बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते। यासोबतच दलित उद्धारक, आद्य समाज सुधारक गोपाळ बाबा वलंकर यांचा स्मृतिदिन तसेच जेतवन बुद्ध विहाराचा वर्धापन दिनही उत्साहात साजरा करण्यात आला। तब्बल 25 वर्षांनंतर जेतवन बुद्ध विहाराचा वर्धापन दिन साजरा होत असल्याने ग्रामस्थांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। सायंकाळी 4 वाजता भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते। ढोल ताशांच्या गजरात आणि जय भीमच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता। रात्री आयोजित करण्यात आलेल्या प्रबोधनात्मक कव्वालीच्या जंगी सामन्यानं कार्यक्रमाची रंगत आणखी वाढवली। गायक सूरज आतिश आणि पार्टी नागपूर तसेच गायिका मंजुषा शिंदे आणि पार्टी पुणे यांनी आपल्या दमदार गायनातून उपस्थितांची मनं जिंकली। सामाजिक संदेश देणाऱ्या कव्वाली आणि गीतांनी उपस्थित रसिक मंत्रमुग्ध झाले। हजारोच्या संख्येनं नागरिकांनी या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचा आनंद घेतला। या भव्य जयंती सोहळ्यास राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी उपस्थिती दर्शविली। यावेळी ग्रामस्थांच्या वतीनं त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले। कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व मंडळांच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी विशेष परिश्रम घेतले। की 1 मे हा महाराष्ट्र दिन असतो की 67 वर्ष झाली महाराष्ट्र दिनाला आणि त्या निमित्ताने आजची बुद्ध पौर्णिमा आणि जयंती असे सामायिक कार्यक्रम आज या ठिकाणी रावढळ उत्कर्ष मंडळ ग्रामीण आणि मुंबई यांच्या सौजन्याने हा संपन्न होतोय। थोडा उशीर झालाय, आम्हाला कल्पना आहे की 2 सामने आज या कव्वालींच्या इथे ठेवण्यात आलेले आहेत, त्याची सुरुवाती झालेली आहे, परंतु आम्हाला येण्यास उशीर झाला आणि अजून आम्हाला कोसगाव बौद्धवाडी, गांधारपाळे बौद्धवाडी आणि वीर बौद्धवाडी या ठिकाणी जायचं आहे, पण जास्त वेळ घेणार नाही आहे। पण चांगली बाब आहे की आज मोठ्या संख्येने आपण या ठिकाणी उपस्थित आहात। आज आपले जिल्हा परिषद सदस्य मगाशी येऊन गेले, पंचायत समिती सदस्य आहेत। आम्हाला 4थ्या वेळेला निवडून देण्यामध्ये जो तुमचा शेहाचा वाटा आहे आणि जिल्हा परिषद आणि पंचायत समिती या सदस्यांना निवडून देण्यामध्ये जो तुमचा शेहाचा वाटा आहे, त्याबद्दल तुमचं मी मनापासून आभार व्यक्त करतो, तुमचं अभिनंदन करतो। जे माझे कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, मतदार बांधव आहेत, सगळ्यांना आज आपल्या या मंडळाचे इथले अध्यक्ष असतील, मुंबई मंडळाचे अध्यक्ष असतील, इथे आलेले काही मान्यवर मंडळी असतील, मी सगळ्यांनाच की आमचे खरं म्हणजे आज बऱ्याचशा ठिकाणी कार्यक्रम आहेत आणि तिथं पोचणं गरजेचं आहे। खरं म्हणजे मी आमच्या पंचायत समिती सदस्याने जिल्हा परिषद सदस्याला सांगितलं होतं की आपण भागून घ्यावं, परंतु कार्यकर्ते ऐकतील ते कसले, कारण जे आमच्यावरती प्रेम आहे त्या प्रेमाखातर आम्ही इथपर्यंत आलेलो आहोत। आम्हालाही कल्पना आहे की आमच्या मुंबई मंडळ आणि ग्रामस्थ मंडळाने जे काय आम्हाला निमंत्रित केलं होतं, खरं म्हणजे आम्ही नव्हतो इथे 9 दिवस आलो आणि आज पहिलाच कार्यक्रम, आज मी रावढळच्या इथे आलेलो आहे पहिला। त्याच्यानंतर मी गांधारपाळ्याला जाईल, नंतर मग वीर आणि नंतर मग कोसगाव। पण 14 एप्रिल पासून कार्यक्रम सुरू आहेत, आपल्याला माहिती आहे। आज खरं म्हणजे जो 20 मार्चला 99वं वर्ष झालं आणि पुढच्या वर्ष 100वं वर्ष आपल्या चौदार तळ्याच्या सत्याग्रहाला होणार आहे। मी आजच आपल्या सगळ्यांना आव्हान करू इच्छितो की चौदार तळ्याच्या कामाला आम्ही सुरुवात केलेली आहे।
56 कोटी रुपयाचा निधी आपण आणलेला आहे. आपले मंत्री शिरसाट यांनी आमच्या मागणीनुसार तो दिलेला आहे. त्याचं कारण आणि त्या दिवशी आम्ही स्वतः गोल्डन टेम्पल अमृतसरला जाऊन आलो की तिथल्या कशी पाण्यावरती प्रक्रिया केली, कसं ओझोनायझेशन केलेलं आहे, कसं फिल्ट्रेशन बसवलेलं आहे, कसं पाणी ते पिऊ शकतो आपण. आणि आम्ही स्वतः ते पाणी तिथले पिळालो की ज्या वेळेला माझे बौद्ध अनुयायी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून 20 मार्चला येतात आणि त्यावेळेला आम्ही पाहतो की त्या 14 तळ्यामध्ये त्या पाण्याला स्पर्श करून कोंडलेने पाणी पितात, बाटल्यांमध्ये भरून घरी घेऊन जातात. पाण्याची काय दुरावस्था आहे आपण सगळेजण पाहतो. आणि म्हणून करता माझ्या आयुष्यातली मी जी काय 2-3 कायम स्वरूपातली जी काही कामं केलेली आहेत त्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांना 14 तळ्यावरती मानवंदना देण्याचं काम हे जर कोणी केलं असेल तर ते तुमच्या आमदारांनी केलं, हे कोणाला नाकारता येणार नाही. याच्या अगोदर काय कोण आमदार झाले नाहीत का? याच्या अगोदर काय कोण मंत्री नव्हते का? याच्या अगोदर काय खासदार कोण नव्हते का? परंतु एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि भरत शेठ आमदार झाल्यानंतर बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम गेल्या 3 वर्षापासून आपण सुरू केलं. ते आता काय तळ्यात तिथं मानवंदना दिली जाणार आहे दरवर्षी 20 मार्चला. आणि 100व्या वर्षी आपण जे काय 56 कोटी रुपये सुशोभीकरण आणि पिण्याला एक पाणी बनवण्याचं जे काम हातामध्ये घेतलेलं आहे. किती लोकांना माहिती असेल माहिती नाही, तिथल्या सगळ्या आजूबाजूच्या लोकांनी आम्हाला विरोध केलेला होता. पाणी उपसू नका, आमच्या विहिरी आटतात, आमच्या बोरिंगी आटतात. आम्ही त्यांना शब्द दिला, तुमच्या बोरिंगी आणि विहिरी जरी आटल्या त्यांची पूर्तता करून देण्याची जबाबदारी आम्ही घेतलेली आहे. तुम्हाला टँकरने पाणी पुरवू. परंतु आज जर आम्ही हे तलाव खाली करून जर त्याचं काम केलं नाही तर मग आम्ही 100वा वर्ष कसं काय साजरं करणार. आणि म्हणून त्याने आमच्या शब्दाला मान दिलेला आहे. पण माझी तुम्हाला विनंती आहे सगळ्या कार्यकर्त्यांना की आपण पण त्या कामावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. कारण आपल्या आयुष्यातला सगळ्यात मोठा ठेवा येतो. कारण तिथे येणारा प्रत्येक अनुयायी त्यांनी ते पाणी पिऊनच पुढे जायला पाहिजे अशा प्रकारचं नियोजन आमचं आहे. आणि त्यासाठी तुमचे कार्यकर्ते पदाधिकारी सगळ्यांना आमची विनंती आहे की प्रत्येकाने त्याच्यावर देखरेख ठेवणं, काम व्यवस्थित. आता तलावातलं सगळं पाणी काढलं, आता गाळ काढायला सुरुवात केली. पायऱ्या 2 तिथं काढून ठेवल्यात बाजूला. लगेच काही आपलेच लोक जाऊन पेपरबाजी आणि व्हिडिओ आणि सगळं करून की पायऱ्या तोडल्या. काही नाही काहीतरी दिल्याशिवाय घेता येत नाही, लक्षात ठेवा. पण ते काम आपण जरी तुटलं फुटलं करून देणार आहोत ना. जर तलावामध्ये जर आपण JCB उतरवला नाही तर तो हाताने गाळ तुम्ही काढणार आहे का? ह्यासाठी तुमची पण जबाबदारी आहे, लक्षात ठेवा. आम्ही तुम्हाला तेव्हाच बोलू जर काय अडचण निर्माण झाली तर. नाही तर भरत शेठ तिथं खमाल आहे, काळजी करायचं कारण नाही आहे.